ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे काल थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले। दरम्यान या बातमीचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत, पण आणखी एक महत्त्वाची अपडेट जी आपण मगाशी पाहत होते ते म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्तीस पवार गट पाठिंबा देणार आहे। 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देईल असं कळतंय। अमित शहांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। पवार गटच नाही तर ठाकरे गट आणि डीएमके ही पाठिंब्यास तयार असल्याचं सूत्र सांगतायत। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा देणार अशी सुप्रिया सुळे यांनी माहिती दिलेली आहे। या आधीच्या अधिवेशनात ज्यावेळी हे विधेयक पटलावरती मांडलं गेलं त्यावेळी एनडीए विरोधात इंडिया आघाडीची एकजूट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकलं नाही। पण मध्यंतरीच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या, त्यामुळे पवार गट या विधेयकाला पाठिंबा देतील अशी शक्यता आहे। थेट जाऊयात, संजय राऊत सध्या बोलतात। तर तो नीट परीक्षेच्या पेपर फुटीविरुद्ध 17व्या दिवशी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा जंतर मंतरला 17वा दिवस आहे। सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे। हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असायला पाहिजे। आणि आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत, माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही, हे पूर्णपणे चुकीचं आहे। सुप्रिया सुळेनं ही माहिती दिलेली आहे। तुमचं काही बोलणं झालं होतं का महाविकास आघाडीतल्या या दोन? बघा, आज 12 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार आहे। मी आत्ताच त्यांच्याशी बोलत होतो। आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करतो आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिलासंदर्भात, हे तुम्ही त्यांना जर विचारलेत आज तर ते योग्य ठरेल आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे। कारण गेले काही दिवस मीही त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे। बघा, या सगळ्या अफवा आहेत। खोटं आहे असं म्हणणं आहे का तुमचं? जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली काल, त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते जवळपास 1 तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते। याचा अर्थ काय काढायचा नेमका? ही अर्धवट माहिती आहे। माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल आहे। ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे। प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत। जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं आहे। लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्याच्या इस्लामपूर भागातला, आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी। माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे। जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते आहेत। तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही। फोनवर काय बोलणं झालं? फोनवर काय बोलणं झालं? फोनवर बोलणं काय झालं सुप्रिया सुळे यांच्यासोबत? हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे। या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही। आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे। माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, आत्ता इथे येतानाच मी बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं आहे आणि त्या आत्ता 12 वाजता या सगळ्या विषयावर बरीचशी बोलतील। बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही।
ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. 6 पण ते हे फुटलेले बिल आलं तर तुम्ही सकारात्मक असाल का? म्हणजे आता हा? एकूण तुमच्या तिन्ही पक्षांची भूमिका सकारात्मक असेल का? कारण तुम्ही या बिलावर चर्चा पण केली. सकारात्मकता राहील का आपली म्हणजे डिलिमिटेशन आणि महिला मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की सोनम वांगचूक यांचा उपोषणाचा 17वा दिवस ही त्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे. हा राजकीय विषय नसतो. नाही, आम्ही बघू ना, आता पार्लमेंट सुरू होऊ द्या की 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत. या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही. कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, DMKचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. काही राहुल शिंदे गांधी शिंदे म्हणणं सेनेचे आता 6 खासदारांनी काल delimitation- अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. बघा, या देशात कायदा आहे की नाही मला माहीत नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. बघा, 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले. आता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्त्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. डिलिमिटेशन आणि की रामरक्षा डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण हे 2 वेगळे बिल वाचून दाखवावे. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण 2 वेगळे बिल आहेत. 2 वेगळ्या रामरक्षा आता हा विषय पठण संपलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवा 2 पानं तरी असं मुख्यमंत्री काल म्हणाले. नाही वाचून दाखवणार, काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला तुम्ही ते सांगू नका. तुम्हाला प्रश्न असा आहे की राम मंदिरात चोरी झाली, 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या, गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटींची लूट झाली, हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती ते रामरक्षा तुम्हाला येते की नाही हे काय सांगताय. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला. उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी नियोजित होती तिथे भाजपनं पेंडॉल टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला तिथे महायज्ञ आहे. आजपासूनच पेंडॉल टाकलं आहे. असू द्या, त्यांचा वाढदिवस हा राम मंदिरातल्या चोरीपेक्षा महत्त्वाचा आहे आणि हे मान्य केलं पाहिजे.